पहिली 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 कडक 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 की बघा यावर्षीची पहिली कवल. अरे आला आणि भावाला कवल बघा केवढी मोठी लागली. साईज दाखव कडक रे गौऱ्या. हा मासा होता काय हा बघा. आई आपल्याला दुसरा मासा. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. सो आज आपण आलो आहे गावाला, म्हणजे भरपूर दिवसानंतरच गावी आलो असं बोलू शकता. कारण 2-3 संडे तरी आलो नव्हतो की व्हिडिओ काढायला पण भेटत नव्हता. तर तुमच्या कमेंट बघून मला असं वाटलं की आजची आपण व्हिडिओ अशी बनवूया की आपण जाणार आहोत मासे पकडायला. बघू आपल्याला किती मासे भेटतात ते आपण कसे गळाने पकडू ते. तर जो आपला स्पॉट आहे जिथनं आपण व्हिडिओची सुरुवात करतो ते म्हणजे आपल्या नदीचं स्पॉट. हे बाजूला असणारं आपलं गाव घर आणि इथे असणारी आपली समोर नदी. तर ही संरक्षण भिंत बांधली. इथनं आता आपल्याला पहिले ना आपण इकडे मासे खूप पकडायचो. तर आता असं झालं की मासे पकडायला आपल्याला जागाच नाही की कुठे टाकू शकतो सगळं. तर आपण जाणार आहोत खाली. आता सुरुवातीला आपण थोडे गालाला लावण्यासाठी गांडूल आणि टोल वगैरे बघूया. ते बघू आपण भेटतायत का आपल्याला ते. आणि जाणार आहोत मासे पकडायला. तर सुरुवात आपल्या इथनंच करतोय. हा माझा गल. तर हा असतो गल. हा मी बनवलेला आहे गल. बाबा बरे आहोत ना? जातोय आता तर हे बाबा आमच्या गावचेच गेले थोडे बाहेर. तर चला आता आपण सुरुवात व्हिडिओची करणार आहोत. तर तुम्हाला एक सांगायचं होतं की भरपूर सारे कमेंट आलेला की बाबा तुझ्या गावाचं नाव काय, कुठचा आहेस तू. तर सांगतो तुम्हाला की माझं गाव आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये तळा तालुक्यामध्ये कोणथरे गावाचं नाव आहे. तिकडचा मी आहे. म्हणजे असतो मुंबईला, म्हणजे गावी माझे कॉलेज वगैरे झालं गावाला आणि आता मुंबईला गेलो. तर मुंबईलाच असतो मी. पण कशी सुट्टी वगैरे असली तर आपल्याला गावाशी जो जोडलेला नाता आहे तो आपला तुटत नाही. तर मला गावाला यायला लागतो. सुट्टी असली का आपण मी गावी येतो. तर ठीक आहे, आजची व्हिडिओ आपण बघूया. आपल्याला मासे पकडायची कसे पकडू आपण ते बघूच. कारण आता ना पूर भरपूर आलेला. आता थोडं पाणी कमी आहे. म्हणजे ही जी दगड दिसते, ही समोरची दगड आहे ना, त्या दगडीला आम्ही उतानीची दगड बोलतो. त्या दगडीवरनं जर पाणी गेला ना तर नदीला खूप पाणी येतं. म्हणजे पूर आला आम्ही असं बोलतो की ही दगडीवरनं पाणी गेलं. तरी पण आता सध्या पाऊस तर थांबला आहे. ठीक आहे, तर गाईस भेटूया आपण मासे पकडताना. आता बघा पिल्लं 5 पिल्लं कोंबडीचे. तर जे गाव आता भरलेलं असायचं पहिलं ते आता बघायला गेलं तर सगळ्या घरं बंद वगैरे आहेत. जो तो आपल्या कामासाठी पैशासाठी कमवण्यासाठी तो मुंबईला जातो. जो गाव भरतो तो म्हणजे आपला मे महिन्यामध्ये गणपतीमध्ये. आणि हा बघा, हा आहे आमचं गाव. कसा क्लिक केलेला फोटो, मस्त असं सुंदर गाव. आमच्या गावाचं नाव म्हणायला गेलं तर कोणतरी गावाचं नाव आहे. पण पहिल्या गावाचं नाव आमचा म्हशाच्या वाडी म्हणून गावाचं नाव होतं. आणि आता नवीन नाव म्हणजे कोणतरी नाव. म्हणजे भरपूर वर्ष झाले. गावाचं नाव हा म्हशाच्या वाडी नावानेच आमचं आहे. आणि गावाचे बोलायला गेला तर हा जो झाड आहे ना, सीताफळाचा आंब्याचा झाड आहे. हा सीताफळाचा आंबा. ह्या आंब्याच्या झाडामुळे आपल्या गावाला जी शोभा आली खूप भारी. माझ्यासोबत माझा चिंट्या पण आहे. चला आपण सुरुवातीला जाणार मासे पकडायला आलो आहे. तर आपण थोडं सुरुवातीला टोल बघूया. घालायला लावण्याला टोल लागतो. पाऊस थांबला आणि आज आपण एकटेच आहोत. बघू भेटत आहेत का नाही. कारण अजून यावर्षी तर पहिले मागच्या वेळेला मी व्हिडिओ बनवलेली मासे बनवताना. आता आपण मासे पकडताना व्हिडिओ काढणार आहोत. बघू आपल्याला भेटत आहेत का नाही. पुढे वेगळीच सुरुवात करत आपण पुन्हा गवतामधून टोल शोधून काढणार आहोत. सो गाईस हे बघा, ह्याला म्हणतात टोल. आणि हा पण गालाला लावून मोठे मोठे मासे पकडू शकतो. आता पाऊस पण आलाय, जोरात पाऊस आलाय. सो गाईस चला तर आपण मासे पकडायला आता जाणार आहोत खाली. बघू आपल्याला किती भेटत आहेत ते.
आर्यन पण येतोय. आर्यनला तर तुम्ही ओळखतच असतील सगळेजण, आपल्या व्हिडिओमध्ये असतोच तो प्रत्येक केलेला. आणि आता गावाला मुलगा म्हणजे तो एकटाच आहे. ठीक आहे गाईस, बघा इथं आपल्याला मासे भेटू शकतात असं मला असं वाटतंय. तर ठीक आहे, आपण गल टाकून बघूया इथे किती मासे भेटतात ते. बघा गाईस, गळाला टोल तर लावला होता. बघू आपण इथे किती भेटतात ते आपल्याला. सो गाईस, याला तर तुम्ही ओळखतच असणार आहे का, आपला पार्टनर आर्यन भाई. बघ कसं नेतो बघ. अरे काय नेलेला, नुसतं वातावरण पण झालंय, पावसाचं वातावरण आहे. आणि त्यामध्ये आपण मासे पकडायला जातोय. नदीला पण पाणी स्वच्छ पाणी आहे, म्हणजे मासे पकडायसारखंच पाणी आहे. या पाण्याला आपल्याला लागू शकतात. पाऊस पण उठतोय. हे सगळ्यांची भात लावणी आहे इकडे, सर्वांची भात लावलीत. ठीक आहे. सो गाईस, पहिला गल टाकूया आपण. पाणी वाहतो इकडनं. पहिली कडक की बघा, यावर्षीची पहिली कवल कडक रे. हे टाकलं मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे, आता गल मी टाकला जस्ट, आर्यन आला आणि गल टाकला की बघा पहिलीच लागली कवल. जिवंत साईज बघा, कडक रे. हे बघा साईज तुम्ही बघू शकता. आणि आपली पहिली खवल यावर्षी अजून बघूया किती भेटते. कडक रे. हे बघा जिवंत साईज टाकू बघा. आमची या वर्षीची पहिलीच कवल. मित्रांनो, बघा अजून एक आलेली आहे. दुसऱ्या खाण्यात दुसरी गळाला अडकली पण नसते. मित्रांनो, ही जरा छोटी आम्हाला भेटलेली आहे. छोटी आहे पण ठीक आहे. हे बघा, तर ह्या दोन आता दोन खाण्यात दोन. हे बघा, पहिल्या 2 खाण्यात 2 लागलेले आहेत. आता बघूया पुढे अजून एक आम्हाला लागली तर. मासे पकडले बघायला. पोलीस पाटील आमच्या गावचे. सो गाईचे बघा 2 तर लागल्यात आम्हाला. आता पुढे जातो. आमचे बाबा पण आलेले मासे बघायला किती पकडता येते. आणि आता आपण परत जाणार आहोत. आता दुसरा एक गल आणायला जातो. म्हणजे 2 गल असले ना, आर्यन पण उडवे आणि पण उडवे. चल आपण जाऊ, चल गल आणूया. हे बघा, या वर्षीच्या 2 खवल्या पहिल्या. परत एकदा मी, आर्यन आणि हा आमचा खास बिडू, त्याला घेऊन आला आम्ही गावऱ्याला गल उडवायला. तर आपण बघू आपल्याला किती भेटतात ते. तर इथेच आपण पहिला बघूया उडवताना. बघायचं इथे उडवत का. ठीक आहे. ओ बाई, अरे गौरवानी आपल्या पहिलीच आहे. मला लागली नाही पण गौरवला लागली. गौऱ्या आला आणि भावाला कवल
बघा केवढी मोठी लागली. साईज दाखव. कडक रे गौऱ्या. काय बोलतो, एक नंबर गौरव रे. अरे भावाला आणला पण हे बघा, एक खवल मारला त्यांनी कडक. साईज बघा. आणि हा आपला हाच व्हिडिओ, यालाच लागली ती खवल. कडक रे गौऱ्या, एक नंबर. आता आपल्याला पिशवी पाहिजे. पिशवी आणलीस काय गाईच? आलो पण सुरुवात झाली गौरव कडून. 2 तर मगाशी लागल्या आणि आता आपण पण गल टाकला. भेटतील म्हणजे गौरव लागले म्हणजे भेटतील. त्याला हिला ठेवूया आपण. एक नंबर रे. सो गाईज, आज आपण आलोय त्या गोठणीवरती. म्हणजे या जागेचं नाव गोठणीच आहे. सुरुवात तर चांगल्या प्रकारे झाले. पहिल्या 2 लागल्या आणि आता गौरव आला, त्याला 1 लागली. बघू पुढे आता आणखी भेटत आहेत काय. इकडे आपण उडवणार आहोत. पूल नाही भेटते. जेव्हा पाऊस आलेला ना तेव्हा पूर, नदीला पूर आले तेव्हा सर्व पाण्याने भरलेला, सर्व पाण्याने भरलेला होता. आता थोडं पाणी कमी झालं, म्हणजे थोडं पाऊस 2-3 दिवस थांबला पाऊस. ठीक आहे, पुढे बघूया आपण इथे भेटतात का आपल्याला. आता मासे आर्यन पण गल टाकतोय, गौरव पण आला, तो पण गल टाकेल आणि मी इकडे टाकून बघतो. पाण्यातला पण छोटे छोटे मासे आहेत. इकडे आलेलो उडवायला लागेल मासे पकडायला, पण काय इकडे काय आपल्याला मासे भेटले नाही. म्हणजे काय खणवतच नाही. तर आता खाली भेटतील असं वाटतंय मला पण, पायपाच्या इथे. बघू तिकडे आपल्याला भेटतात काय. मोठे मोठे मासे आहेत नदीला, पण ते कसं थोडं टाईम लागतं की ते जेव्हा फिरता असतो, माशांचा पण टाईम असतो. तिथे फिरतीला असतात तेव्हाच ते जलाजवळ येतात. तर बघू आता खाली काय भेटत आहेत का नाही, कारण इथे तर एवढे मासे नव्हतेच. वाटले पण नाही की मासे भेटते. पाऊस पण परत एकदा पाऊस उठला, म्हणजे पाऊस नुसता गावाला आलो आहे ना तर येतोय जातोय तसंच आहे. ठीक आहे, आता या पायपाच्या इथे आपण बघू आलो आहे. गावाचं सगळं बाहेर आणि सुंदर असं दिसणार आपला गाव समोरच. चला आपल्याला आता पुढे बघू भेटते. आलो आणि याला लागला लगेच. गौरवने सुरुवात कर. हा बाई, एक अजून एक. 2 करण्यात 2. कुठे दुसरा पहिला मासा? हा दादा काय पोपलबीची सुरुवात. ह्या माशाला बोलतात पोपलबी आमच्याकडे. चल तर लागतील म्हणजे रे. आत्ताच आपल्या आर्यन भावाला लागलेला खरं. मागे जवळ दाखवा बाबा, जवळ खरबा लागलाय. हा आहे खरबीचा मासा. कडक रे. तिथं तिथं मला पण येणार आठवून ओढले नंतर तुम्ही. बरोबर. आणि आर्यनला पण, अरे काय लागला एवढा मोठा. आर्यनला पण लागला. 2 भावांना 2 लागले. तुला का पण काढायच लागला वाटतं. आता मला पण कोण होते, मला काय लागतंय बघतो. जेव्हा पाऊस येत असतो तेव्हा चतुर आपण इकडे मासे पकडायला इथे. तिकडे तर आपल्याला मासे लागले नाही. आपण आता स्मशानाच्या इकडे जाऊन थोडं पुढे जर गल टाकून बघू मला भेटतात का मासे. तर गाईज हे आमचे गावचं स्मशानभूमी आहे. आणि आपण इकडे मासे वर आहे. दोघे इकडे गल उडवत आहेत. आपल्याला बघू आता इथे किती भेटतात ते. कारण मोठा मासा म्हणजे आपल्याला 3 मोठे मासे भेटले आणि बारीक बारीक छोटे छोटे मासे लागत आहेत. खाली जाऊन बघू आपल्याला भेटतील का मोठे मासे ते. आता मी इकडे ट्राय करतोय थोडा उडवायचं. बघू काय भेटत आहेत का नाही ते. हे पावसाचं वातावरण आणि इकडे
मस्त पाण्याचा पण आवाज मस्त एकदम येतो पाण्याचा आवाज. इथं उडवत आहे आपला गळ टाकलाय. हा बघा हा बघा हा मासा होता काय. हा बघा आईज आपल्याला दुसरा मासा लागला. पंटूस मासा लागला. हा असतो खारा मासा. काटे बघा त्याचे कसले ते बघा. असतो साईड लागले जिवंतच. दुसरा मासा लागला. बारीक बारीक तर बारीक बारीक मासे लागले आणि हा तर दुसरा मासा. आता इथं आलो ना पुराचं पाणी एवढं आलेलं ना तर हे बघा हे सर्व खांबे वगैरे गेले बाबा. बघूया आता बरोबर स्टॉप झालं जलची टाकून. गाईज आता मी खाडीला आलो आहे. बघू आपल्याला इकडे खाली किती मासे भेटतात ते. पाणी बघू शकता तुम्ही. थोडं अडचणीतनं जावं लागतं. पाय वगैरे सरकतात आणि आपला गौरव आहे तो इथे मासे पकडतो. बघू आपल्याला किती भेटतात ते. सुरुवात तर चांगली. सुरुवातीला आपल्या इकडे चांगले लागले. गांडून दे रे नव्हते काय. हे बघा डोर वगैरे सोडले. हां बाबा काय म्हणता बऱ्यात ना. एकदम मस्त. काय धोरा सोडली हो. काहीच मला लागलेले एक कोलगी. कोलगी गळाला कोलगी. काय लागला खेकडा. ए कोणता मासा लागला. शिंगटी लागलेली आहे मित्रांनो. बघा बघा नवीन मासा काय तरी लागला रे. शिंगटीचा. लागते ना काहीच. खाली आलेलो काय मासे नाही लागले आपल्याला. आर्यनला शिंगटी लागली, मला कोलबी लागली आणि भावाला खडे लागला. तर असे आम्हाला थोडेसेच लागले मासे. आता बघू इकडे काही भेटतात काय. आणि नाही भेटले तर तारीख आपण घरीच जाणार. चिखल आहे रे. तर मस्त गवत वगैरे इकडं वाढलं आहे ना इकडे. पुढं बघून चालायचं कारण पावसात ना तिकडे भीती पण असते. मस्त बघा उजेड राहते आणि हा पडवून चालू. चला तर बघूया इकडे पुढे काय भेटतात का नाही ते. गौराच्या बाप्पाला एवढं मोठं मोठं मासा आहे. कुठे मोठंच आहेत ना. चांगलं लागलं रे. चांगलं भेटलं. बघ तेवढी साईज बघा. ना आपल्याला हे काय. हा कोणता मासा आहे. पंटूस. तो पण काढ. तो पण तो मोठा वाटतं. हे बघ मोठं मोठं लागलं. काट बघ असलं. हा पण जिवंतच आहे बाबू. खाडीचा मासा मरत नाही लवकर. अरे हे मरत नाही. किती पण मार. सुरीन कापलास ना 2 तुकडं तरी मरत नाही. मस्त लागला रे. कुठं लागलं. हात केला नाही.
तो गाईस मजा आली मासे पकडायला. आणि आता आमचे मासे वगैरे पकडून झालेत आणि आम्ही आता जाणार आहोत घरी. आर्यन पण दमला, गौऱ्या पण दमला. ठीक आहे सो गाईस, अशा प्रकारे आम्ही आता मासे पकडले थोडेफार. जास्त नाही लागले पण थोडे भेटले मला कोड्यासापुरते. ठीक आहे सो गाईस, व्हिडिओ एवढीच असणार आहे. तुमच्या कमेंटनुसार मी मासे पकडायची पण व्हिडिओ करायला साठी आज आलेलो. थोडी भेटले मासे. आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत एकदा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.